नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आता तुम्ही म्हणत असाल हे सुरुवातीला पोतं काय दाखवायला लागलेत, पण आम्ही हा बाहेर गेले, सासरे बाहेरून आले होते, त्यांनी ते किराणा आणला होता. मग त्याचे सगळे पॅकेट्स आम्ही काढत होतो. आणि याच्यामध्ये किराण्यामध्ये काही पॅकेट्स आम्हाला आमच्या मोठ्या जाऊबाईंकडे पण पाठवायचे होते. त्याच्यामुळं जरा ह्यावेळेस जास्तच मसाले वगैरे आणले होते. तर हे सगळं काढत होती. दोन माझ्या मुली पण त्या काम करू लागत होत्या. दोघी त्या पॅकेट्सना खेळत होत्या. त्याच्यामुळं हे सगळं असं पिशवी एक जण धरत होतं, एक जण काढत होतं. हे सगळा किराणा खाली काढून घेतला अगोदर. मग तो सगळा किराणा आम्ही चांगलं दुसऱ्या डब्यामध्ये भरून ठेवला. आणि जे काही पॅकेट्स आम्हाला पाठवायचे होते त्याच्यासाठी मग ते वेगळीकडे आम्ही काढून ठेवत होतो. तर आता आमच्या मोठ्या जाऊबाई आउट ऑफ इंडिया राहतात, त्याच्यामुळं मग त्यांच्यासाठी जे जे काही वस्तू तिथं मिळत नाहीत, आता आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा मराठी लोकांना तर आपली खाण्याची चव आपल्याला हीच पाहिजे असते. आणि त्याच्यातून ते नॉनव्हेज खात नाहीत, त्याच्यामुळं तर मग ते घरची चव खूप मिस करतात. आणि अशामध्ये तर त्यांना इकडं काही येणं झालं नाही. मग त्याच्यामुळं एक पार्सल त्यांच्या इकडं पाठवायचं होतं. त्याच्यासाठी मग जरा मसाले वगैरे खूप जास्त पॅकेट्स आणले होते. ते पाठवायचे वेगळीकडे ठेवले आणि घरी जे वापरायचे ते वेगळीकडे ठेवले होते. आणि आता आम्हाला उद्यासाठी इडली करायची होती, तर त्याच्यासाठी मग दिवसभर तांदूळ आणि उडदाची डाळ भिजू घातली होती. आणि रात्री मग आता म्हणलं हे वाटून ठेवावं, म्हणजे सकाळी उठल्यानंतर सगळ्यांना नाश्त्याला इडली होईल. मग त्याच्यामुळं हे वाटण मी तयार करत होते आणि प्रगती मग रात्रीच्या स्वयंपाकाला लागली होती. तर तुम्ही कसं इडलीचं पीठ भिजवतात ते पण नक्की कमेंट करून सांगा. काही जणांच्यात हे डाळ आणि तांदूळ एकत्रच मिक्स करून भिजवतात आणि मग वाटतात. तर मग मी तसं नव्हतं केलं. मी वेगळीकडं डाळ आणि वेगळीकडंच तांदूळ भिजवले होते. आणि ते मग रात्री वाटण केलं आणि दोन्ही पीठ असं मस्तपैकी एकत्र करून मिक्स करून मग छान ठेवलं. आणि आता गरमी चालू आहे, उन्हाळ्यामुळं पीठ इतकं छान फुगतंय, खूप सॉफ्ट आणि खूप लुसलुशीत असं मस्त फुगून वर येते सकाळपर्यंत. त्याच्यासाठी मग संध्याकाळी हे वाटण वाटलं आणि मग आता ते ठेवून दिलं आणि झोपायला गेलो. तर आता सकाळी उठल्यानंतर पहिलं मग लवकर आंघोळ वगैरे केली, सगळ्या भाज्या काढून घेतल्या. याच्यामध्ये शेवगा आणि कोथिंबीर मग नंतर चॉप करून टाकली. तोपर्यंत सगळी भाज्या घेतल्या. आणि मी सांबार कळताना जेवढ्या काही डाळी आहेत आपल्या घरी तेवढे सगळे यूज करते. तर पीठ बघा कसं मस्त फुगून वर आलेलं होतं. तर खूपच मस्त फुगलं होतं पीठ. मग कुकरला अगोदर सांबार टाकलं, डाळ वगैरे शिजायला टाकली आणि एकीकडं इडली लावत होते. आणि इडली लावल्या आणि मग नंतर तोपर्यंत डाळ पण शिजली होती. तर असं इडलीचं अगोदर एक भांडं माझं लावून झालं होतं, हे दुसरं भांडं मी लावत होते. तर तेल जरा भरपूर लावलं ना तर मग इडली चांगली निघतात. पहिल्यांदा थोडंसं कमीच पडलं होतं. एकीकडं मग मी सांबरला फोडणी दिली, एक भांडं माझं लावून झालं आणि एकीकडं इडलीचं आणखीन एक भांडं लावलं. तोपर्यंत सांबार पण मस्त झालं होतं. त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आणखी जास्त वाढवलं कारण खूपच घट्ट झालं होतं. तर बघा इडली पण किती सुंदर झाली आहे, मऊ मऊ आणि लुसलुशीत. सर्वांना खूप आवडली. त्याच्यासोबत ही हिरवी चटणी पण केली होती नारळाची. आणि हे सांबर तर सकाळी सकाळी इतका खूपच नाश्ता सुंदर झाला होता. आणि बघा एवढं सगळं करून मिक्सरची आमच्या काय हालत झाली, कारण सकाळी सकाळी खूप गडबड असते. आणि त्या गडबडीमध्ये सगळे एकदा जेवायला बसले की मग त्याच्यात ते गडबडीत पटपट करण्याच्या नादात सगळा किचन कट्टा अस्ताव्यस्त होऊन जातो. पण एक समाधान असतं की कोणी उपाशी जात नाही, सर्वांना खायला पोटभर मिळतं. मग हे आपला राडा काय, आपण दिवसभर ते काढण्यातच गुंगा असतो. तर मग तिथं नंतर प्रगतीनं आता दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती. तिनं भाकरी करून घेतल्या आणि मग आता भाजी करायची होती आणि सांबार पण होतं. तर म्हणलं दुपारी कोणी मागितलंच तर डोसा करून देता येईल. आणि तोपर्यंत मग प्रगतीनं भाकरी करून घेतल्या आणि आता हा सर्व पसारा आम्हाला काढायचा आहे. तर बघा इडलीचा धुमाकूळ कसा आमच्या किचनवर माजलेला आहे. तर आता इथं दुपारच्या स्वयंपाकाची तयारी, ते पण भाकरी करून घेतल्या. आणि आज जरा उशीरच झाला होता बाहेर पोर्चमध्ये पाणी मारण्यासाठी. पण बरं वाटलं की सगळ्यांच्या गाड्या पण बाहेर निघालेल्या असतात आणि
उन्हानं जी तापलेली फरशी होती ती पण जरा थंड झाली. त्याच्यामुळं एकदा पाणी मारून घेतलं सगळ्या पोर्चवर. त्याच्यामुळं थंड वाटत होतं आणि झाडाची सावली पण तिथं खूप छान पडते. त्याच्यामुळं तिथं पण बसायला दुपारी छान वाटतं. मग आता हे सगळं सामान वगैरे बाजूला केलं आणि पाणी मारून घेतलं पोर्चवर. आणि थोडंसं पाणी पण पोर्चवरलं निरपून घेतलं, म्हणजे त्याच्यामुळं कुणी आले अचानक तर घसरून पडणार नाही. तर बघा आमच्या किचनचा कसा धुमाकूळ माजला होता. सगळ्या इडली खाऊन आता हे सगळं अजून आम्हाला साफ करायचे आणि मग नंतर सगळी दुसऱ्या जेवणाची आणि इथं सगळं स्वच्छ करायचं चालू होतं. मिक्सरवर सकाळी ती चटणी करताना मिक्सरवर पण पूर्ण उडून गेलेलं सगळं घाण झालेलं कट्टा सगळा स्वच्छ क्लीन धुवून घेतला. पूर्ण पाण्याने धुवून घेतल्याशिवाय कट्टा स्वच्छ झाल्यासारखंच वाटत नाही. ते पुसून घेण्यापेक्षा मस्त पाण्याने सगळं स्वच्छ धुवूनच घेतलेलं परवडतंय. ते कट्टा धुवून घेतला, मिक्सर स्वच्छ केला आणि मग पूर्ण रूम पण आवरून घेतली. तर आणखी खूप काम राहिलेलं होतं, त्याचीच तयारी करायची होती अजून. आता मिक्सर स्वच्छ केला, मस्त झाला, कट्टा स्वच्छ झाला होता. सगळे भांडे काढून घेतले, बाहेर नेऊन ठेवले. आणि आमच्या किचन मध्ये असं सूर्यप्रकाश खूप चांगला येतो, कारण पूर्व दिशेकडे तोंड करूनच किचन आहे त्याच्यामुळं, आणि खिडक्या पण मोठ्या आहेत त्याच्यामुळे इतकं छान वाटतं सकाळी सकाळी. थंडीमध्ये स्वयंपाक करायला तर खूपच छान वाटतं. तर बघा आता हा किचन एकदम स्वच्छ झालेला आहे. आता दुसऱ्या टायमाचा स्वयंपाक करण्यासाठी काय हे चालूच असतं आपलं दिवसभर. करायचं, खायचं, स्वच्छ करायचं आणि आराम करायचा. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला ही आमची धावपळ सकाळ सकाळची आणि आमचा हा व्लॉग, ते तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. आणि आमच्या या चॅनलला लाईक करा, खूप जणांमध्ये शेअर करा. तुमचं प्रोत्साहन असंच आमच्या चॅनलला नेहमी राहू द्या.